एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। मजूर महिलांच्या आरोग्यासाठी श्रमजीवी आक्रमक झालेले आहे। भिवंडी तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवाची निदर्शनं करण्यात आली। रेशन दुकानावर मोफत सॅनिटरी नॅपकिन देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वच्छता आरोग्याच्या मूलभूत सुविधांपासून आदिवासी महिला वंचित असल्याचं या आंदोलनात निदर्शनं मांडण्यात आली आहेत। काही महिला ज्या असतील त्यांना त्या आर्थिक दृष्ट्या त्यांचं सक्षम नसल्या कारणाने त्या गोष्टी होत नाहीत आणि त्यामुळे बऱ्याचशा रोगांना किंवा आजारांना महिलांना आज पण सामोरं जावं लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना भरपूर सारे आजार होतात आणि त्यासाठी आम्ही श्रमजीवी संघटना उसगाव इथे 8 आणि 9 तारखेला महिला दिनानिमित्त कार्यक्रम घेतले होते आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वच जिल्ह्यामधनं जिथे जिथे आमची संघटना आहे, रायगड झालं, पालघर झाले, जे तिथून महिलांना आम्ही सगळ्यांना आमंत्रण केलं होतं आणि जवळजवळ 400-500 महिला आम्ही होतो आणि त्या महिला दिनानिमित्त आम्ही असा ठराव घेतला की प्रत्येक तालुक्यामध्ये रेशनिंगच्या दुकानावरती सॅनिटरी पॅड्स हे दिले गेले पाहिजेत। घराघरातली महिला तिला सॅनिटरी नॅपकिनच नाही आहे, तिला जर ती स्वच्छ नाही आहे तर ती स्वच्छ भारत अभियान ही स्कीम राबवून फायदा काय आहे सरकारचा। प्रत्येक लाडकी बहीण ही योजना राबवली सरकारने, ती कशासाठी हे केली योजना राबवली, तीच स्कीम राबवण्यासाठी आम्हाला जर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन ही स्कीम दिली असती तरी प्रत्येक महिलेला चांगलं झालं असतं आणि आमच्या आदिवासी महिलाही रोगराईमध्ये गेल्या नसत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।